धूम्रपान आपके लिए हानिकारक है। नात्यांना हळवार पुंकर देऊन हो तू राजी, हसता हसता विसरून दुःख नको करू काळजी, ही गोष्ट तुझी न माझी, ही गोष्ट तुझी न माझी. अहो बोला की. नाही नाही, फोन सायलेंट होता माझा. बरं बरं. हां, जेवण केलं तुम्ही? हो, जेवण करून घ्या. आणि हां, मला यायला थोडं उशीर होईल, पण लवकरच येईन मी. आणि मी काय म्हणत होते, थोडंसं म्हटलं शॉपिंग वगैरे करावी. अहो मकर संक्रांत आली ना. हां, म्हणूनच. बरं बरं. मामा, थोडंसं गाडी इथं थांबवा ना. हो हो मॅडम, थांबवतो. हो, घ्या साईडला घ्या. मावशी, हा बेल्ट कितीला आहे? 100 रुपये. मला हा एक बेल्ट द्या. आणखीन तुमच्याकडं ते स्टोल वगैरे आहे बांधण्याला, ते पण द्या. मावशी, कलर दुसरा द्या ना मला. हा छान आहे, पण मला याच्यामध्ये कलर येलोवाला द्या. हे नाव द्या. हो. कॅब दाखवा मावशी. हा छान आहे. आणि मावशी हे पॅक करून द्या. आणि कितीला आहे हा? मला कॅब दाखवा ना. आणि हे पॅक करून द्या. आणि बेल्ट पण द्या. आवडत. तू मला धक्का का दिला? तुला बघून चालता येत नाही का? मॅडम, मी माझ्या विचारात चाललो होतो, लक्ष नव्हतं माझं. तर तुझा एवढा मोठा रोड असताना तुला मला धक्का द्यायची काय गरज आहे? आणि तू मला हे जाणून बुजून धक्का मुद्दाम दिलेला आहे. तिला मुद्दाम धक्का. तुला कळतं का बाईला कसं बोलायचं ते? नीट जरा. नीट म्हणजे? हातबीत करू नका. तू मला धक्का दिला. तुम्ही मोबाईलवर बोलत चालले होते. अरे मी जर मोबाईलवर बोलत असेल तर तुला रोड एवढा मोठा आहे ना, तू साईडला जाऊ शकतोस ना. डोक्यात जाऊ नका माझ्या, सांगतोय. बोट बीट नको करू, समजलं का? काय समजतो काय तू स्वतःला? तुला आणि सांगतो नीट. काय काय करणार काय तू? तू भेट, तुला चौकात दाखवतो मी काय करतो ते. चल 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 पागल. अरे तू मला कुठे घेऊन जातो? काय सांगितलं? काय सांगितलं होतं? नमस्ते सर. हो, मी शीतल बोलते. काल आपण मी कंप्लीट केली होती काल. हो हो त्याच्यासाठी आलेच. तुम्ही आत्ताच फोन केला होता का? हो, मीच केला होता. काय आहे जरा सांगसाल माहिती? सर, मला तो जो गुंड आहे त्याच्या विरोधात मी कंप्लेंट केली
आणि मी त्याच्या संदर्भातच तुम्हाला सांगितलं होतं की तो असा मला छेडछाड करतो. मला त्या दिवशी त्यांनी जबरदस्ती मला गाडीमध्ये बसवून घेऊन गेला. तो तिथून मी कंप्लेंट केली. मग नंतर मग सरांना कॉल केला. मग ते त्याच्या बाबतीत मी बोलायला आली. सोन्या छपरी सोन्या छपरी बोललो ऐकलं का वाटतं? अरे हा 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 तुम्हाला बोललेलो मी सोन्या छपरी कन्फर्म शुअर सर. त्याला तर आपण ताडा केला होता ना, फरक कसा का? हाय साहेब, पण जरा टाईट करायची स्क्रू आपली जरा कमी पडलेत. ठीक आहे मॅडम. अजून कोण होतं? सोन्या छपरी, परत तो जो सावकार, ओ अच्छा त्या सावकाराच्या विरुद्ध पण मी कंप्लेंट केलेली. साहेब, 500 म्हणून 1000 देणारा माणूस असं केलं का तुम्हाला? हा, तसंच केलंय. पण स्त्रियांच्या बाबतीत हे कोणी असो असाच वागतो. त्याच्या मुसक्या आवळू, काळजी करू नका. सर, तुमचा नंबर आहे का त्याकडे तुमच्याकडं? हो आहे. त्याच्या त्याला आहे ना बोलून घ्या फोन करून. तुम्ही बोलून घ्या ना सर, तुमची ड्युटी आहे. मी कंप्लेंट दिली आहे कशासाठी? तो येणार नाही. आम्ही जर फोन केला ना तो येणार नाही. त्याला लगेच चावल लागेल. तुम्ही त्याला बोलून घ्या. सर सर आम्ही सर त्याला सर खाकी सर दाखवू. सर 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 हा हाच काय हो. इकडे रे. हा आलो आलो. पहिले पैसा आला तुझ्याकडे? माझं ऐका तर मी काय म्हणतो. अरे हे शीतल काय कोण आहे? हा, मग तुला पैसा जास्त झालाय ना. पैशाच्या जीवावर उड्या मारतो तो आणि गरिबांची मजा घेतो पैशाच्या जोरावर. अहो साहेब, तुम्ही काय ऐकू नका बरं का हिचं. पैशाचा माज खूप आलाय. शिंदे आपला खाकी दाखवा त्याला. दाखवलं पाहिजे. पण एक लक्षात द्या ठेव. त्याला त्याला. अहो ऐका माझं ऐका. अहो मी सावकार आहे. अजून कोण कोण? अहो ऐका तर माझं ऐका. थांबा साहेब, थांबा. पण एक लक्षात ठेव, पैसा हा जास्त दिवस टिकणारा नाहीये. तो एक कागद आहे. केव्हा हवा येईल आणि कधी उडून जाईल सांगता नाही येत. पैशाच्या जीवावर माज नको करू आणि स्त्रियांचा मान सन्मान करायला शिक. दुसरा कोण रे तिचा तो? दुसरा कोण? आता साहेब काही लोक माझ्यावर टाकू. आता तुम्ही दुसरं कोण आता? कोणते छेडणारा हा, काय? रोज सगळं सांग. एक मिनिट, एक मिनिट. माहित नाही ना तुला? काय मारतोय घरी मला सोन्या सावकाराला? सोन्या हा? सोन्या आपण सोनिया छपरी. मला नाही माहिती. आता आलं आलं आला आला. कोण ए सोनिया छपरी आई लवकर ये. आलं ना? आला आला आला. इसको येईल येईल बोलते. येईल. हा. या रे, ये की लवकर सोनिया. एक माजले ते. त्यानं खूप ठेवून ये. माज चढलाय. माज चढलेलाय, माज. आता सगळे हातला सापूर घेत. आता माझा काय खरं नाही. या सोनिया लवकर ये मागायला. बस इथं खाली बस बस. हे एक काम करा शिंदे, ते छपराला घेऊन या. चला छपरा. जा तुम्ही जा घेऊन ये. त्यालाच घेऊन येतो. चल चल, बघू नको इथं काय. ए, सोन्या छपरी मोन्या छपरी. हा, चल तिकडं चल. हा बाई इथं हेच का तुम्ही? हा, तेच तो. काय रे छपरी? छपरी नाही, महाछपरी म्हणायला. महाछपरी. अहो, बायकांना बघून आणि पोरींना बघून याला जेव्हा तेव्हा धक्का देण्याचं सुचतं त्याला. मुद्दाम धक्के देतो तो. साहेब साहेब, नुसता छपरी नाही, नाव त्याचं सोन्या छपरी म्हणतात. का रे छपरी? साहेब, तुम्ही मॅडमचं ऐकून घेतलं, माझं पण ऐकून घ्या. मी काय त्यांना जाणून बुजून धक्का दिलेला नाही. मी माझा विचारात चाललो होतो. पण हे कसल्या ड्रेसमध्ये होत्या त्यांना विचारा तुम्ही. आणि ते कशा चालले होते त्यांची त्यांना माहित नव्हतं. काय बरं? अरे ए सोन्या छपरी, अरे महाछपरी आहेस तो. अरे मी कुठला ड्रेस घालू, मी काही घालू, त्याच्यावरून तुला धक्का मारायचं कसं काय सुचलं? अरे त्या दिवशी माझा शॉर्ट ड्रेस होता, मग तू धक्का देणार का? आणि आज मी साडीमध्ये आली, मग तुझं काय म्हणणं आहे? आता मार धक्का. अहो मॅडम, मी तुम्हाला त्या दिवशी पण म्हटलं की माझं लक्ष नव्हतं. आणि तुम्ही म्हणजे? फोनवर बोलत चालला होता. तुम्ही कुठं चालला होता ते तरी तुम्हाला अरे माहिती तू होतं काय का? बोलतोय ते कळतंय का तुला? स्त्रियांनी काय घालावं आणि काय घालू नये ते तू सांगणार आहे का? मी नाही सांगणार. मग? पण काय घालावं ते तुम्हाला पण कळायला पाहिजे ना. काय घालावं एवढं म्हणजे? एकदम शॉर्ट घालता का तुम्ही? अरे सध्याची फॅशन आहे. तू फॅशन आणि एक विधवा स्त्री या दोघींमध्ये काय कॉम्बिनेशन असतं ना, ते तुझ्या घरी जाऊन विचार. आणि ते प्रत्येकाच्याच घरी आहे ते सगळं. आणि लेडीजनी काय घालावं काय घालू नये ते ठरवणारे तुम्ही कोण? अरे काही लेडीजला जॉबसाठी बाहेर पडावं लागतं, तर कोणाला ॲक्टर म्हणून बाहेर पडावं लागतं, कोणाला डॉक्टर म्हणून पडावं लागतं, कोणाला पोलीस म्हणून. तर ते काय घालायचं आणि काय घालू नये हे तू कधी ठरवू नकोस. आणि त्यांच्या घालण्यावरून
कधी बोलू नको तू की असं घालायला पाहिजे आणि तसं घालायला पाहिजे. तू जर छपरी अशी असेल काय ना छपरी घेऊन फिरतोस सोबत आणि तुझी गुंडगिरी दाखवतोस तू महिलांवरती. मॅडम ऐका, मॅडम माझ्या नीट बोलायचं. ए, तुमची नियत चेंज करा, सगळं काही चेंज होईल. माफ करा मॅडम, साहेब माफ करा, चुकलं माझं, साहेब माफ करा. साहेब शिंदे, बोला. जे माफी मागतात तेवढ्या पुरती आणि आपला खाते दाखवाय ना 8 टाका. अहो चांगला साहेब, सोपा आहे ना. अहो साहेब, यांचं ती कुत्र्यागत सारखं आहे, वाकडं ती वाकडच नाही. यांना ते पुकारीत गावून सरळ केलं का नाही, नावाचं शिंदेच नाही. हो साहेब माफ करा, हो साहेब, हो साहेब, माझा फोन नंबर तर आहे. हो सर. हा ना, तर सरळ चौकीमध्ये येऊन सांगायचं. आणि तुम्ही असेच आम्हा स्त्रियांना सपोर्ट करत राहा सर. नमस्कार, जनलोक वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. मी दयानंद गोडगाव. या क्षणाची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. कुख्यात गुंड सोन्या छपरी आणि त्याच्या साथीदारांची पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. महिलांची छेड काढणे, महिलांना अर्वाच्य भाषेत बोलणे असे अनेक गुन्हे सोन्या छपरीवर होते आणि आज अखेर त्याला पकडण्यास पोलिसांना यश आलं आहे. दरम्यान मोहिनी शिंदे या महिलेच्या धाडशीमुळे सोन्या छपरी हा पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. 14 जानेवारीला मोहिनी शिंदे ही महिला रस्त्यावरून जात असताना सोन्या छपरी आणि त्याच्या साथीदाराने या महिलेची छेड काढली. प्रसंगावधान ओळखून या महिलेने त्वरित पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचून या आरोपींना पकडले. या धाडशी कृत्यामुळे मोहिनी शिंदे यांचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान या घटनेनंतर एन्काउंटर स्पेशालिस्ट गणेश कदम व महादेव बनसोडे यांनी बोलताना म्हणाले की महिलांनी अशा प्रसंगावर न घाबरून जाता मोहिनी शिंदेसारखे धाडस दाखवून त्वरित 100 नंबर डायल करावा, तुम्हाला त्वरित मदत मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. नमस्कार, जनलोक वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. मी दयानंद गोडगाव. या क्षणाची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. कुख्यात गुंड सोन्या छपरी आणि त्याच्या साथीदारांची पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. महिलांची छेड काढणे, महिलांना अर्वाच्य भाषेत बोलणे असे अनेक गुन्हे सोन्या छपरीवर होते आणि आज अखेर त्याला पकडण्यास पोलिसांना यश आलं आहे.